हॅलो नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन व्हिडिओमध्ये। आपल्या प्रत्येकीच्या किचनमध्ये सकाळ सकाळी घाई गडबड चालू असते। प्रत्येकाचा चहा, नाश्ता, स्वयंपाक, टिफिन यामध्ये पूर्ण किचनभर पसारा झालेला असतो आणि मग हे किचन जोपर्यंत क्लीन होत नाही तोपर्यंत आपलं डोकं काही शांत होत नाही। नाहीतर किचनमध्ये पाऊल ठेवताच अशी ढीगभर भांडी जर आपल्याला बेसिनमध्ये दिसली तर काय होईल? फक्त आणि फक्त चिडचिड। त्यामुळे जेव्हाच्या तेव्हा सगळी भांडी जर आपण घासून ठेवली तर किचनसुद्धा आपलं स्वच्छ राहील आणि आपल्याला फ्रेश वाटेल। आपल्याला स्वयंपाकाला काही इतकी भांडी लागत नाही, परंतु लहान मुलांनी प्रत्येक वेळी नव्याने काढलेला ग्लास हा भांड्यामध्येच पडतो। नाश्त्यामध्ये मला ही प्लेट नको, ती प्लेट नको, यामध्ये अनेक प्लेटा निघल्या जातात। त्यामुळे खूप सारा भांड्यांचा पसारा हा आपल्या घरात रोजच निघतो आणि एवढी कामे करूनसुद्धा आपल्याला नेहमी एक वाक्य नक्की ऐकायला भेटतं की घरी बसून दुसरं काय काम आहेत तुला? आपली कामे खरंच कोणाला दिसत नाहीत का? आता विषय कामाचाच निघाला आहे तर मी एक वाचलेला लेख होता जो मला खरंच खूप आवडला होता, तो तुमच्याशी शेअर करते। एक उच्च शिक्षित नवरा आपल्या बायकोला एके दिवशी समजावून सांगत होता की तू पैसे कमवून बघ, मग तुला कळेल की पैसा कसा खर्च करावा। मी तुला आज एक दिवस देतो, घराच्या बाहेर निघ आणि बघ किती स्पर्धा चालू आहे। काहीतरी प्रयत्न कर काम शोधण्यासाठी। तीही एक शिक्षित बायको, एक आई आणि एक सून होती। ती बाहेर निघाली आणि दिवसभर फिरत राहिली, खूप माहिती घेतली आणि घरी आली। दुसऱ्या दिवशी नेहमीप्रमाणे सासू सासरे यांना वेळेला नाश्ता, जेवण, मुलांचा डबा, वेळेला शाळेत पाठवणे, नवऱ्याला डबा, त्यांच्या आवडीचा नाश्ता, जेवण सगळं काही बनवलं आणि खोलीत गेली। नवरा म्हणाला, आज कळालं असेल मार्केटमध्ये किती स्पर्धा चालू आहे, पैसे कमवणे किती अवघड आहे, पण तू फक्त घरात बसतेस। तिने एक स्मिथ केलं आणि एक लिस्ट त्याच्या हातात दिली। त्यात तिने घरात घालवलेले अनेक वर्ष आणि घरातील कामांचे मार्केटमध्ये जी किंमत मोजली जाते त्याचा ताळेबंद तिला दिला। नवऱ्याला एकदम घाम फुटला ज्यावेळेस त्याने वाचायला सुरुवात केली। मुलांचा सांभाळ आणि त्यांना संस्कार लावणे, ज्याला मार्केटमध्ये बेबी सिटिंग म्हणतात, सॅलरी 15,000 रुपये। घरातील पसारा जागेवर ठेवणे आणि घरकाम करणे, ज्याला मार्केटमध्ये मेड म्हणतात, सॅलरी 10,000 रुपये। सर्वांची आवडनिवड बघून सकाळ संध्याकाळ केलेला स्वयंपाक, ज्याला मार्केटमध्ये कुक म्हणतात, सॅलरी 10,000 रुपये। घरात आलेल्या पाहुण्यांचा पाहुणचार, ज्याला मार्केटमध्ये होस्ट ऑफ द गेस्ट बोलतात, सॅलरी 5,000 रुपये। असा तिने नवऱ्याकडे महिन्याचा 50,000 पगार या हिशोबाने वर्षाला 6 लाख रुपये आणि गेल्या 25 वर्षाचे 1.5 कोटीची मागणी केली। मग त्याचे डोळे खाडकन उघडले। ज्या व्यक्तीने स्वतःचा कणभरही विचार न करता माझ्या घराला वेळ दिला, ज्यांची किंमत मार्केटमध्ये शोधूनही मिळणार नाही। तात्पर्य एवढंच की ज्या वेळेस एक शिक्षित स्त्री घरात बसते त्यावेळेस ती खूप विचार करून सगळं काही करत असते। तिला माहीत असते आज जर आपण आपल्या मुलांना सोडून बाहेर काम करण्याचा विचार करू त्यावेळेस आपल्या मुलांचे भविष्य अंधारात लपलेले असेल, कारण एक आईच चांगले संस्कार मुलांना देऊ शकते, चांगले लक्ष देऊ शकतो। महिलांच्या त्यागाची दखल घेणं सुद्धा गरजेचं आहे। याचा अर्थ असा नाही की पुरुषांच्या संसारामध्ये काहीच त्याग नाही, पुरुषांचाही त्याग असतो, परंतु त्यांचा त्याग दिसून येतो। परंतु महिलाच्या त्यागाची बऱ्याच पुरुषप्रधान संस्कृतीमध्ये बऱ्याचदा किंमत नसते। प्रत्येकाच्या संसारामध्ये नवरा आणि बायको दोघांचीही भूमिका महत्त्वाची असते, परंतु बायकोच्या भूमिकेकडे लक्ष दिले जात नाही। त्यामुळे जेव्हा एक उच्च शिक्षित स्त्री घरात बसते त्याचा अर्थ असा नाही की तिला काहीच कळत नाही। तर हा होता तो लेख। इथे मी घरीच तूप बनवलेलं होतं जे आपल्याला रोजच्या जेवणामध्ये लागतं। तर सगळी भांडी माझी घासून झालेली होती आणि मी ती सुकण्यासाठी बाहेर आणून ठेवली होती। बाहेरची हवा लागली की भांडी पटकन सुकली जातात। त्यानंतर मी किचन ओटासुद्धा स्वच्छ करून घेणार होते, कारण भांडी झाली की लगेच किचन ओटा स्वच्छ केला की सगळं काम झाल्यासारखं वाटतं। किचन ओटा एकदा स्वच्छ झाला की आपलं माइंडसुद्धा एकदम फ्रेश होतं आणि संध्याकाळच्या वेळेला असा फ्रेश किचन ओटा स्वयंपाक करायला मिळाला की आपण फ्रेश माइंडने तो स्वयंपाक करू शकतो। आपल्याला दुसऱ्या कामाचा सुद्धा अजिबात कंटाळा येणार नाही। आपल्या प्रत्येक गृहिणीला दुसरं काय हवं असतं हो? आपला संपूर्ण वेळ तर किचन स्वच्छ ठेवण्यात, सगळं साहित्य नीटनेटकं ठेवण्यात, घरातल्या संपूर्ण गोष्टी जिथल्या तिथे ठेवण्यातच आपला संपूर्ण वेळ निघून जातो। तरीसुद्धा प्रत्येक स्त्रीला नेहमीच ऐकावं लागतं, कितीही केलं तरी तुला समाधान मिळत नाही, तुझं आणि तुझंच चालू असतं। कधी केलंयस का काय असं माझ्यासाठी? कधीच तू समाधानी का राहत नाही? पण तसं नाही, एक स्त्री तेव्हा समाधानी असते
जेव्हा तिचा नवरा तिला समजून घेणारा असतो. जेव्हा रात्री मूल उठतं, रडतं आणि नवरा म्हणतो मी घेतो त्याला, तू झोप निवांत, तेव्हा स्त्री समाधानी होते. जेव्हा तिची मुलं शाळेत निबंध लिहितात आणि लिहितात की माझे सर्वोत्तम मित्र आणि गुरु म्हणजेच माझे आई आणि वडील आहेत. जेव्हा नवरा 4 लोकांसमोर मोठ्या अभिमानाने तिचं कौतुक करतो, तेव्हा स्त्री समाधानी होते. जेव्हा तिच्या यशात नवरा तितक्याच आत्मीयतेने सहभागी होतो. जेव्हा नवरा म्हणतो वाह काय चव आहे तुझ्या हाताला, आणि मुलंसुद्धा म्हणतात आई तुझ्यासारखं जेवण कुणीच करू शकत नाही, तेव्हा स्त्री समाधानी होते. जेव्हा नवरा ऑफिसमधून येताना सहज गजरा घेऊन येतो. खूप छोटीशी गोष्ट असते ही, परंतु छोट्या छोट्या गोष्टींमध्येच आपण स्त्रिया किती समाधानी राहत असतो. जेव्हा आपली सासू अभिमानाने म्हणते ही आमची सून नाही, आमची मुलगी आहे, आणि जेव्हा सून म्हणते आई ही साडी तुम्हाला खूप छान दिसते, तेव्हा एक स्त्री समाधानी नक्कीच होते. जेव्हा नातवंडे आजी आजोबांना घेऊन फिरायला जातात, जेव्हा मुलगा विचारतो आई दागिने नंतर बघ, बाबा कुठे आहेत, त्यांनी जेवण केलं का, तेव्हा तिची एक आई असते ती समाधानी होते. जेव्हा तिला घरातील प्रत्येक गोष्टीत सहभागी करून घेतलं जातं, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे जेव्हा तिला नवऱ्याचं निस्सीम प्रेम मिळतं. स्त्री कोणत्याही वयाची असो, ती प्रेम, माया, क्षमा यांचा ठेवा तिच्याकडे भरपूर असतो. जेव्हा तिला दुर्लक्ष केलं जातं, अत्याचार केला जातो, तेव्हा ती लढायला उभी राहते आणि रागीट होते. ती निसर्गाची सुंदर अशी कलाकृती आहे, जिला छोट्या छोट्या गोष्टींमध्ये सुद्धा आनंद सापडतो. तुम्ही फक्त देऊन बघा. आपल्या प्रत्येक स्त्रीची कथा ही खरंच एकसारखीच असते. दिवसभर कामात गुंतवून ठेवल्यामुळे स्वतःसाठी सुद्धा वेळ मिळत नाही, पण हे कधी आपल्या लक्षात सुद्धा येत नाही. तर चला, बोलत बोलत संपूर्ण किचन ओटा माझा स्वच्छ झालेला आहे, आणि हे आपलं शेवटचं काम म्हणजे बेसिन स्वच्छ करणं, जे आपल्याला प्रत्येक वेळी भांडी घासेल त्यावेळेला करावंच लागतं. भांडी घासल्यामुळे बेसिनच्या साईडचा संपूर्ण भाग हा थोडासा तेलकट झालेला असतो, त्यामुळे रोज अशा पद्धतीने थोडासा स्क्रब करून स्वच्छ केलं तर तिथली ही स्टाईल आहे ती अजिबात तेलकट होणार नाही. किचन ओटा, किचन ओट्याच्या स्टाईल आणि बेसिन यासाठी आपण वेगळा कात्या ठेवायला पाहिजे. किचन ओट्यावरचं सगळं पाणी जरी वायफरने आपण काढलं असलं तरीसुद्धा एक कपडा फिरवून घेतला म्हणजे पाण्याचे डाग किचन ओट्यावरती अजिबात पडत नाहीत. पाण्यामध्ये क्षारचं प्रमाण जर जास्त असेल तर जास्त किचन ओट्यावरती क्षार जमा होतात, त्यामुळे एका सुती कपड्याने संपूर्ण किचन ओटा आपण पुसून घेतला की अजिबात पाण्याचे डाग किचन ओट्यावरती पडत नाहीत. आणि अशा पद्धतीने किचन ओटा जर क्लीन झाला तर अगदी आपली सगळी कामे झाल्यासारखी आपल्याला वाटतात. आपल्या घरात प्रत्येक ठिकाणी अशाच पद्धतीने स्वच्छता, नीटनेटकेपणा जर ठेवला तर घरात अगदी पॉझिटिव्ह वातावरण राहतं, आणि त्यामुळे आपणसुद्धा खूप फ्रेश राहतो. तर अशी असते रोज सकाळच्या स्वयंपाकानंतरची माझी किचन ओट्याची क्लिनिंग. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये मला जरूर सांगा. व्हिडिओ आवडले असल्यास लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका.